माझ्या आधी सर्वांनीच राजाभाऊ असेल, माऊली असतील, सर्वांनी सविस्तरपणे हा जो काही घटनाक्रम झाला, ही जी दुर्घटना झाली आणि यानंतर जी गावाची भूमिका घेतली, एक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी, शरद यादव असतील, सर्वांनीच आपले गाव ग्रामस्थ म्हणून जी काही आपण जबाबदारी घेतली त्याची आपण माहिती इथं दिली. आणि खरंच तुम्ही सर्वांचं कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत. गाव म्हणून या सगळ्या प्रसंगामध्ये आपण या कुटुंबियांच्या मागे जे उभे राहिला आहात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. ही कसं घटना झाली, कसे प्रसंग घडला या मुलीचा आणि सर्व सगळ्या कुटुंबियांवरती जे काही प्रसंग आला आणि त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याला एक गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, एक चुकीच्या वृत्तीमधनं आणि एका चुकीच्या मानसिकतेतनं या गोष्टी घडल्या, याची सुद्धा आपण सर्वांनी चर्चा केली. खरं तर दोन महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे बाईंनी उल्लेख केला, माऊलींनी उल्लेख केला. समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या आसपास काय घडतं याचा आपण जागरूकतेने विचार करत नाही कदाचित, आणि त्याचाही दुष्परिणाम म्हणून अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. पहिली गोष्ट ती आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या मुलांवरती आणि आपल्या सगळ्या कुटुंबियांवरती असणारे आपले ज्या काही आपल्या सवयी असतील आणि चुकीच्या लोकांना कडे केले जाणारं दुर्लक्ष असेल, त्याच्यामधनं या गोष्टी घडतात. खरं तर माझं पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणं आहे, त्यांना विनंती आहे की हा प्रश्न काय फक्त माळशिरसचाच नाही. माळशिरस मोठं गाव आहे. मोठा जेव्हा कुठलाही एक कारभार होतो तेव्हा तो हाताच्या बाहेर त्याचा कंट्रोल राहत नाही, त्याच्यावरती नियंत्रण राहत नाही. अशी एक चर्चा झाली. माळशिरसमध्ये ज्या पद्धतीने बाहेरचे लोक येतात, वास्तव्य करतात, तशीच लोक ती सर्वांमध्ये सुद्धा आहेत. मोठी जी गावं होतात, त्याच्यामुळे हा फक्त माळशिरसचा प्रश्न नाही, हा आपल्या सगळ्या परिसरांचा, जी गावांमध्ये मोठी गावं आहेत. मी कालच आम्ही चर्चा करताना या प्रसंग झाल्यानंतर ह्या चर्चा खूप होतात, चौकामध्ये होतात. काही बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात फोफावतात. गावाच्या चौकावरती, उघड्यावरती दारू विकली जाते, कितीतरी चुकीचे प्रकार होतात. या गोष्टींची आपण आज खरं तर या बिचारीचा बळी गेला या ताईचा, आणि त्या बळी गेल्यानंतर आपण या चर्चा करतोय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केलं गेलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. चौकात आपल्याला जिथं जिथं निदर्शनात येईल तिथं रोखण्याचं काम आपल्यासारख्यांनी केलं पाहिजे. ठामपणे त्या लोकांना जाब विचारणार कोण? ते लोक आज म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा. ही जी निर्डावलेली वृत्ती त्यांच्यामध्ये आलेली आहे, ही वृत्ती रोखण्याचं काम तुमची, आमची सर्वांची जबाबदारी आहे. ते करण्याचं काम आपण भविष्यामध्ये केलं पाहिजे. या प्रसंगात तर 100% आपण सगळे बरोबर आहोत. आज महेशने मला फोन केला, मला यायचंच होतं आणि आजच्या निमित्ताने येऊन तर या गोष्टीमध्ये आपण सहभागी आहोतच. परंतु माझी वैयक्तिक जबाबदारी म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने असतील आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्यापर्यंत हा प्रकार आपण 100% या घटनेचा पाठपुरावा करू. मी स्वतः आपल्या कुटुंबियांचे असतील किंवा ग्रामस्थांचे जे काही आपण ठराविक मंडळी असू ती पोचू, आणि जी कायदेशीर प्रक्रिया असेल, आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे फाशी तो व्हायलाच पाहिजे. आणि खरं तर दुसरा वकील द्यायची मला सरकारी वकिलांनीच ती जबाबदारी जर चांगली पार पाडली आणि सगळ्या सामाजिक आणि तिथल्या ज्या प्रशासकीय यंत्रणांनी जर जाणीवपूर्वक लक्ष घातलं तर प्रक्रिया लवकर पार पडेल आणि त्याच्यातनं काही वेगळं काही करण्याची गरज लागत नाही. पण तरी गरज लागली तरी खाजगी वकील चांगला, याच्यानंतर तुमचं हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या प्रत्येक पातळीवरती जिथं शक्य असेल तिथं आपण ही जबाबदारी पार पाडण्याचं काम करू. माझ्या वैयक्तिक सर्वच आमच्या कुटुंबियांच्या वतीने मी आहेच आहे. ते सर्व मी शेजारचंच गाव आहे, तुमचा गाववालाच आहे आणि आपण सगळे एका कुटुंबातली लोक आहोत. त्याच्यामुळं 100% दुःख हे मोठं आहे. तुमच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करू. कसलीही काळजी करू नका. हक्काने आणि हट्टाने बोलवा. कुठेही जिथे जवळ आवश्यकता लागेल तिथे आपण पुढे याचा नक्कीच
पाठपुरावा करू आणि चांगल्या पद्धतीने या शेवटपर्यंत या घटनेमध्ये सर्वजण उभं राहू एवढंच मी आज त्या निमित्ताने सांगतो की सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने मी निगमताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझं मनोगत थांबतो.